सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम खुशखुशीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असं चवळीच्या भाजीचे मेदूवडे. जर तुमच्याकडे चवळीची भाजी उरली असेल तर तिचा असा भन्नाट उपयोग नक्की करून पहा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि नाश्ता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका भांड्यात 1 वाटीपर्यंत उडीदचं डाळ घ्यायचा आहे. तर या डाळला आपण 1 ते 2दा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. डाळ हे छान असं धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 तासापर्यंत हे भिजवत ठेवून द्यायचं आहे. इथे या डाळला फक्त 4 किंवा 5 तासापर्यंतच भिजवत ठेवून द्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ भिजवत ठेवू नका. पूर्ण 4 तासानंतर इथे आपण बघत आहोत डाळ हे छान असं भिजलं गेलं आहे. आता फक्त डाळ हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. पूर्ण डाळ हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर आता यामध्ये 2 इंचपर्यंत आलं टाकायचं आहे. आलं टाकल्यामुळे वडे हे खूपच चविष्ट बनून तयार होतात. सोबतच यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये भिजवलेलं उडीदचं डाळीचं 2 चमचेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत. यामध्ये जास्त पाणी टाकू नका. जर गरज पडल्यास एखादी चमचा पाणी हे एक्स्ट्रा घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला घट्टसर बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. तर असं बॅटर तयार करून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो बॅटर हे घट्ट आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवळीची भाजी घालायचं आहे. तर इथे मी 1 जुडी चवळीची भाजी घेतली आहे. स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम बारीक असं चिरून घेणार आहोत. तर इथे 1 वाटी उडीदच्या डाळीसाठी साधारणतः 1.5 ते 2 वाटीपर्यंत बारीक चिरलेली चवळीची भाजी घालायचं आहे आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे प्रमाण मेदूवड्यासाठी योग्य असते. जर भाजी जास्त घातली तर वडे तळताना फुटण्याची शक्यता असते. भाजी यामध्ये घातल्यानंतर हातानेच 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे वडे हलके आणि मऊ बनून तयार होतात. सुरुवातीला आपण बॅटरमध्ये मीठ हे घातलं होतं. मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं मीठ घालून परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर परफेक्ट असं बॅटर बनून तयार झालेलं आहे. जर बॅटरची कन्सिस्टन्सी बघत असाल तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. आता मेदूवड्याचा आकार देण्यासाठी मी तुम्हाला 3 सोप्या पद्धती दाखवणार आहे. तुमच्यासाठी जी पद्धत सोयीची वाटेल त्यानुसार तुम्ही इथे वापरू शकता. पहिली पद्धत आहे हातावर बनवायचं. हाताला थोडंसं पाणी लावा. मिश्रणाचा एक गोळा घ्या. हलक्या हाताने थापून मधोमध छिद्र करून सावकाशपणे तेलात सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता दुसरी पद्धत बघूया. प्लास्टिक शीटवर एक स्वच्छ प्लास्टिक शीटला किंवा कवरला थोडंसं पाणी लावा. त्यावर मिश्रण ठेवा. हलक्या हाताने थापा आणि मधोमध छिद्र करायचं आहे आणि काळजीपूर्वक तेलात सोडायचं आहे. आता तिसरी पद्धत आहे चहाच्या गाळणीवर बनवायचं. चहाच्या गाळणीला थोडंसं पाणी लावा. त्यावर मिश्रण ठेवून वड्याचा आकार द्या. मधोमध छिद्र करायचं आहे आणि गाळणी हलक्या हाताने उलटी करून वडा थेट गरम तेलात सोडायचा आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीची वाटेल त्या पद्धतीने मेदूवडे हे तयार करून घ्यायचं आहे. मेदूवडे हे तेलात सोडताना तेल हे मध्यम गरम असायला पाहिजे. वडे तळताना गॅसची आच हे मध्यम ठेवायचा आहे. त्यामुळे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ बनून तयार होतात. मध्यम आचेवर वडे हे दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वडे हे तळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तयार करून तळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तयार केलेले गरमागरम चवळीच्या भाजीचे मेदूवडे नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व करायचं आहे. तर चवळीची भाजी टाकून तयार केलेले हे वडे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.